नमस्कार मित्रांनो, तुम्हीही बांधकाम कामगार असाल आणि तुमच्याही पाल्याची जर तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरत असाल, तर स्कॉलरशिपचा फॉर्म भरत असताना फार जणांना एक प्रॉब्लेम येत असतो मित्रांनो, की त्यांना माहिती नसते की आपण कोणती योजना निवडायची. म्हणजे आपल्या मुलाच्या किंवा पाल्याच्या शिक्षणानुसार आपण कोणते ऑप्शन निवडायचे हे फार जणांना माहिती नसते मित्रांनो. जसे की पहिल्या ऑप्शनमध्ये म्हणजे ई01 या स्कीममध्ये आपण शाळेतील विद्यार्थ्यांची म्हणजेच इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप भरू शकतो. ई02मध्ये आपण इयत्ता 10वी व 12वीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना 50 पेक्षा अधिक गुण पडलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांचे आपण त्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना आपण ई02 हा ऑप्शन निवडू शकतो मित्रांनो. त्यानंतर ई03मध्ये इयत्ता 11वी व 12वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण ई03 हे ऑप्शन निवडू शकतो. त्यानंतर मित्रांनो फार जणांना ई04, ई05 आणि ई06 यामध्ये येणारे कोर्सेस म्हणजे या 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 योजनेमध्ये जे कोर्सेस येतात त्याबद्दल माहिती नसते आणि त्यामुळे त्यांना कळत नसते की कोणतं ऑप्शन निवडायचं. तर त्यासाठी मित्रांनो आपण लवकरच डिटेलमध्ये या चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड करणार आहोत की ई04 या योजनेत कोणकोणते कोर्सेस येतात, ई05मध्ये कोणकोणते येतात व ई06 या तिन्ही योजनेमध्ये जे कोणतेही कोर्सेस येतात त्याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहोत या चॅनलवर. तर सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. नमस्कार.